हात जोडावे तर आईने सांगावं, दादा मी गेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. या आईचं अंतकरण असतं पहा. जेव्हा ती मुलगी जन्माला आली आहे, लहानाची मोठी केली, आईने तिची काळजी घेतली आहे. मुलगी शाळेत जाऊ लागली, बापानं काळजी गेली, पावलं पावली रक्षण केलंय. बाप इकडे मुलाला सांभाळेल की नाही सांभाळेल माहिती नाही, पण काळजाचा तुकडा म्हणजे ती मुलगी असते की जी मुलगी रात्री 12 जरी वाजले बाबांना घरी यायला तरी सुद्धा उपवाशी राहायची. माझे बाबा कधी येतील तेव्हा मी जेवण करेल. आईला विचारू, आई तू जेवून घे, मी बाबा आल्याच्या नंतर जेवते. कधी तर मुलगी जर झोपली, वडील आल्याच्या नंतर अगोदर विचारतात, का ग दीदीनं काही खाल्लं की नाही, किती वाजता झोपली, तब्येत वगैरे बरोबर आहे ना, तब्येत चांगली आहे का. लहानाची मोठी केली, पण ज्या वेळेला तिच्या लग्नाचा प्रश्न येतो, इच्छा नसते दुसऱ्याच्या स्वाधीन मुलगी करायची, एकुलती एक आहे, लहानाची मोठी केली, काळजाचा तुकडा आहे त्यांच्या, माहिती नाही समोरचं घर कसं आहे, परिवार कसा आहे, माणसं कसे येतं. आईलाही मदत करायची, वडिलांनाही एकही दिवस मुलीचं तोंड पाहिल्याशिवाय दिवस जात नव्हता. एकदा तरी मुलीला बोलायचंय. भावा बहिणीचं नातं, बहिणी बहिणीचं नातं, बहिणीलाही वाटतं माझी बहीण मला सोडून जाऊ नये. जो भाऊ ना शाळेत जरी गेले तर भाऊ तिचा काळजी घेणारा असतो. लग्नाचा प्रश्न उभा राहतो, वडिलाला माहिती नाही समोरचे माणसं कसे आहेत, चांगलं घर पाहावं, चांगला परिवार पाहावा, आणि वडिलांनी दुसऱ्या माणसाच्या समोर स्वतःच्या काळजाच्या तुकड्यासाठी लेकीसाठी हात जोडावे. दादा माझी मुलगी आम्हाला सोडून कधी बाहेर राहिली नाही, कधी सोडून राहिले नाही, तिला माहिती नाही समोरचे माणसं कसे आहेत, वागावं कसं, बोलावं कसं, एकुलती एक आहे, तर हाताच्या फोडासारखं तिला सांभाळे आम्ही. पण तिच्याकडून काही जर चुकलं बोलता बोलता तर तुमचं लेकरू म्हणून तिला पदरात घालून घ्या, तुमचं लेकरू म्हणून तिला सांभाळा. लग्नाचा प्रश्न उभा राहतो, चांगलं घर पाहून द्यायचंय पण परिस्थिती नाही, शेती नाही, जमीन नाही, हातावरती काम करून पोट भरवतायत. आज जर भोजन केलं तर उद्या काय खावं ही पंचायत आहे. इच्छा आहे लेकीला चांगल्या घरी द्यायचंय, मुलगी दिसायलाही सुंदर आहे, पण समोरचे माणसं माहिती परिस्थिती चांगली नाही, त्यांनी सांगावं 5 लाख रुपये हुंडा घेऊ आम्ही, 5 लाख रुपये हुंडा पाहिजे. जेव्हा बापाला माहिती 1 लाख कधी जमा झाले नाही, आयुष्यभर प्रपंच करत आलोय, लहानाची मोठी मुलगी झाली आहे, माझ्या या मुलीला दुसऱ्याच्या स्वाधीन करायचंय, लोक 5 लाख रुपये मागतेत, तिला चांगल्या घरी देण्यासाठी माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत. लग्न करून द्यायचे चांगलं, इच्छा खूप आहे पण करता येत नाही. मग बापानं आयुष्यभर कुठं माळवं करावं, कुठं शेतात काम करावं, दुसऱ्याच्या घरी सालाने राहत आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला 1 लाख रुपये वर्षाला सालाने राहत आहेत. जेव्हा पैशाची गरज पडती कोण देत नाही, मामा मावशी कोणी विचारत नाही, पैसे मागावेत परत देऊ आम्ही हे सांगण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी आपल्याकडे शेती नाही, जमीन नाही, देणार कसे पैसे परत. लेकीला लहानाचं मोठं करण्यासाठी, लेकराला शाळा शिकवण्यासाठी बापाने कधी फाटलेली बनियाल कधी बदलली नाही, एकच चप्पल 4-4 वेळा फाटली पण तरी सुद्धा त्यालाच खेळा मारून त्यालाच शिवून त्या बापानं चप्पल घातली. माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, माझी मुलगी चांगल्या घरी गेली पाहिजे, याच्यासाठी बापानं कधीच एक वेळेला लेकराला पोटभर अन्न खाऊ घालायचं आणि बाप फक्त अर्धी कोर भाकर खाऊन शांत राहायचा. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बापानं जीवन जगलंय. फाटलेला रुमाल आहे, 2 दिवसाला एकच ड्रेस आहे, ड्रेस नाही घालायला, फक्त 2 कपडे, धोतर फाटलेलं आहे, गमजाई फाटलेला आहे, रुमाल फाटलाय. दुसऱ्याच्या घरी जावं, जे व्याजाने पैसे देतात ना सावकाराकडे जरी गेलं, दादा माझ्या लेकीचं लग्न आहे हो, माझ्या मुलीचं लग्न करायचं, मोठ्या उत्साहामध्ये लग्न सोहळा पार पडायचा आहे, पण लग्नासाठी पैसे आमच्याकडे नाहीत, जेव्हा येतील तेव्हा देऊ. सावकारांना विचारावं परत देणार कसे, देण्यासाठी तुमच्याकडे शेती नाही, काही नाही, पैसे द्यायचेत ना. तुमची धर्मपत्नी जेवढं काही सोनं नाणं असेल, जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत ते सोनं आमच्या जवळ आणून ठेवा. स्वतःच्या आईनं लेकीचं लग्न करण्यासाठी अंगावरचे सगळे दागिने त्या सावकाराच्या स्वाधीन करून द्यावेत. लग्नात घालण्यासाठी सोनं नाही, पण तरी सुद्धा आईच्या जीवाला वाटतंय माझी लेक चांगल्या जर घरी जात असेल ना, आपण थोडासा त्रास सहन केला म्हणून कुठं बिघडलं.
सोनं सोडून आणण्यासाठी काही नाही, सावकाराला मागण्यासाठी जाऊ पैसे द्या ना, सावकार अर्धेच पैसे दिलेत, पैसे परत देण्यासाठी तुमच्याकडे शेती नाही काही नाही, राहत घरी विकणार का, घर आमच्या नावावरती करून द्या तेव्हा पैसे देऊ। गरिबीत माणसाला कोणीच ओळखत नाही, जेव्हा गरिबी असेल का जवळचा भाऊ बहीण कोणी ओळखत नाही आपल्याला, नाते मावशी मामा कोण ओळखत नाही, तेव्हा फक्त स्वतःची वाईट दिवस स्वतःलाच घालवायचे असतात, बाकीचे फक्त एवढंच म्हणतात तुमचं कर्म तुम्हाला पाहावं लागेल। किती आपण गाड्या बंगल्या किती श्रीमंत आहेत याला अजिबात किंमत नाही पहा, कितीही प्रॉपर्टी कमवा, पण तुमच्या शेजारचा माणूस जर स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी जर ढसा रडत असेल ना तर तुमच्या प्रॉपर्टी सुद्धा काही गरज नाही, आनंदाने आशीर्वाद देईल जेव्हा तुम्ही त्याला मदत करायला जाल तेव्हा। व्याजानं पैसे काढून आणलेत, 3-4 लाख रुपये व्याजानं काढलेत पैसे, माहिती नाही कधी फेडणं होतील का, व्याजामध्ये जेव्हा लेकीचं लग्न पार पडायचंय, विवाह सोहळा पार पडलाय, पण मुलीला माहितीये माझ्या बापाकडे पैसे नव्हते, माझ्या बापानं लग्न करण्यासाठी मला चांगले घरी देण्यासाठी व्याजानं पैसे काढलेत, मुलीचं लग्न झालं, लग्न होऊन सासरी निघाली, मुलगी निघाली, आयुष्यभर कधी कोणत्याच स्त्रीच्या समोर ज्या बापानं डोळ्यात पाणी आणलं नाही ना, आयुष्यभर ज्या काळजाच्या तुकड्याला सांभाळय, तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळय, पावलं पावली तिचं रक्षण केलंय, आज तीच मुलगी सोडून चालली, कोणासमोर बाप रडत नाही, कर्ज झालं म्हणून रडत नाही, कर्ज फेडणं होत नाही, होईल की नाही याच्यासाठी रडत नाही, बापाला दुःख होतं आज माझा काळजाचा तुकडा मला सोडून चाललाय, कोणाच्या समोर रडत नाही, पण जेव्हा मुलीला वाट लावल्याच्या नंतर घरामध्ये जाऊन एका कोपऱ्यामध्ये बसून जो एका स्वतःच्या गुडघ्यामध्ये मुंडकं घालून जो डसा रडतो तो आपला बाप असतो पहा। लग्न झालंय, सासरचे लोक चांगले होते, पण काही दिवसानं कालांतरानं सासरचे लोक ही गरीब परिस्थिती कळाली, व्याजानं पैसे काढून तुझं लग्न करून दिलंय, आई वडिलाला अवहेलना करून बोलायला लागले, तोंड सोडून बोलायला लागले, तुझ्या बापाकडे काय आहे, ही जर म्हटली ना माझ्या वडिलाला सांगेल, काय करशील तिकडे जाऊन, तुझ्या बापानं तुला तर घरी तर ठेवलं पाहिजे ना, खूप त्रास होतोय, गावातले कोणी जर भेटलं, माहेरचं कोणी जर भेटलं ना असं वाटतं तिला गळ्यात पडून ढसा रडाव, अंतकरण मोकळं कराव, पण जेव्हा ही बातमी माझ्या आई वडिलाला कळेल ना, माझे आई वडील माझा बाप फक्त आत्महत्या केल्याशिवाय दुसरं काही होणार नाही, सांगत नाही कोणाजवळ, कितीही त्रास उद्या सहन करती, पण जेव्हा काही दिवसानं स्वतःच्या नवऱ्याला व्यसन लागतं दारूचं, वाईट परिस्थिती आहे, घरात राहावं की नाही राहावं, 2-3 लेकरच सांभाळावं कसं, वडिलांनी 2-4 लाख रुपये काढून व्याजाने पैसे काढून लग्न करून दिलंय, इकडे येऊन राहतीये, जेव्हा माझ्या बापाला कळल ना माझे लेक आनंदात नाही, तर तेव्हा माझ्या बापाला किती दुःख होईल, सांगत नाही, माहेरी जात नाही, वडिलाचा फोन जर आला डोळ्यामध्ये पाणी पण तरी सुद्धा बापाला बळच हसून बोलते, बाबा सगळं काही चांगलंय माझं, सगळं चांगलं झालंय माझं, फोन जर ठेवला, फोन ठेवून बापाच्या आठवणीत रडत राहती, एक दिवस असा येतो की त्याच लेकीला वाटतं जे लेकराला जन्म दिलाय माझ्या आई वडिलांनी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळाय, आज त्या आई वडिलांकडे जावं, तर तिकडे गेल्याच्या नंतर त्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, आणि इकडे सांगण्यासाठी मन मोकळं करण्यासाठी माणूस राहिला नाही, स्वतःच दुसराच पाऊल उचलते आणि स्वतः आत्महत्या करून स्वतःच जीवन संपून टाकते। जेव्हा त्या आई बापाला समजतं ज्या लेकीसाठी आम्ही व्याजानं पैसे काढले, जे लग्न लावून दिलंय, ते लेकीने आत्महत्या केली, त्यावेळेला त्या आईचं आई वडिलाचं अंतकरण काय म्हणत असेल, आणि ही परिस्थिती प्रत्येक माणसावरती येते पहा, आयुष्यभर काही वाटत नाही माणसाला, विचार करा आयुष्यभर आपण सांभाळायचं दुसऱ्याच्या स्वाधीन, ज्या वेळेला ती लेक मोठी होती तेव्हा दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यावं लागते,